श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण देवाची कृपा ही प्रेरणादायी कथा पाहणार आहोत. तर मित्रांनो, शंभू नावाचा एक गरीब मुलगा रेल्वेमध्ये साफसफाई करून त्यातून मिळालेल्या पैशांवर आपल्या घराचा खर्च भागवत होता. त्याच्या घरात एक म्हातारी आई, एक छोटीशी बहीण आणि आजारी वडील होते. एक दिवस शंभू रेल्वेमध्ये सफाई करत असताना त्याला सीटच्या खाली एक पाकीट सापडले. त्याने पाकीट हातात घेताच त्याचे हात थरथरू लागले. त्याला वाटले की या पाकिटात भरपूर पैसे असतील. त्याने झपाट्याने पाकीट आपल्या पॅन्टीच्या खिशात ठेवले आणि गाडी थांबण्याची वाट पाहायला लागला. त्याला अगदी उत्सुकता वाटत होती की पाकीट उघडून पाहता येईल आणि त्या पैशांपासून घरासाठी रेशन, आजारी वडिलांसाठी औषधं घेता येतील. स्टेशनवर गाडी थांबतात शंभू पटकन गाडीतून खाली उतरला आणि एका एकांत ठिकाणी जाऊन पाकीट उघडून पाहू लागला. पाकीट उघडताच त्याच्या आशा उघडून गेल्या. पाकीट एकदम रिकामे होते. त्याच्या सर्व अपेक्षांचा फडशा झाला होता. पाकिटाच्या मागच्या कप्प्यात त्याला एका देवाचा फोटो दिसला. फोटो पाहून त्याच्या शरीरात काहीतरी गडगडायला लागलं आणि डोळ्यातून मोठ्या अश्रूंचा प्रवाह गळू लागला. ते अश्रू फोटोच्या चरणांवर पडले. त्याच्या डोळ्यात पाणी पाकिटात काहीही मिळालं नाही म्हणून होते की त्या देवाच्या दर्शनामुळे होते हे त्याला समजत नव्हते. थोडक्यात त्याच्या मनातील सर्व आशा हताशतेचा एक विलक्षण मिलाफ झाला होता. खूप धाडस करून तो उठला आणि थकलेल्या पावलांनी चालत घराकडे निघाला. चालता चालता त्याने विचार केला, आज घरामध्ये काहीच खायला नाही. आई उपाशी आहे आणि बहिणीच्या पोटात अन्नाचा एक कणही नाही. आजारी वडिलांना औषध घेण्यासाठी काहीतरी खावे तर लागेलच. असाच विचार करत करत तो घराकडे निघाला. रस्त्यात एक गल्लीच्या कोपऱ्यात एक लग्न चालू होते. लग्नाच्या अवेशात राहिलेले जेवण लोक वाटत होते. ते पाहून शंभूसुद्धा लाईनमध्ये उभा राहिला. त्याला 2-3 जेवणाची पाकिटे मिळाली. जेवण पाहून शंभूच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. घरात पोहोचताच त्याने ते जेवण आईला देत म्हणाला, हे बघ आई, आज मी किती जेवण घेऊन आलो आहे. आईने शंभूच्या हातातील पाकीट घेतले आणि सांगितले, दे बाळा, तुझी बहीण भुकेल्यामुळे सकाळपासून रडत आहे. मीही सकाळपासून काही खाल्लं नाही आणि तुझे आजारी वडिलांना तर काहीतरी खायलाच हवं. शंभूला आश्चर्य वाटले, कारण शेठ त्याला पाहून नेहमी तोंड वाकडं करत होता. आज त्याने शंभूला खायला का दिलं? शंभूने खिशातलं पाकीट काढलं आणि त्यातल्या देवाच्या फोटोला पाहून देवाचे आभार मानले. कदाचित आज तुमच्यामुळे मला हे जेवण मिळाले. आईने हसत सांगितले, हे जेवण तर उद्या दिवसभर पुरेल. दुसऱ्या दिवशी शंभू पुन्हा कामावर निघाला. स्टेशनवर पोहोचल्यावर तो गाडीमध्ये चढू लागला. त्याचवेळी एक आजारी वृद्ध महिला त्याला म्हणाली, माझ्यासाठी तिकीट घेऊन ये, माझ्या पायाला लागलं आहे. शंभूने सांगितलं, हो आजी, मी घेऊन येतो. वृद्ध महिलेने शंभूला 500 रुपयांची नोट दिली आणि शंभू तिकीट न्यायला निघाला. गाडीची शिट्टी वाजली आणि गाडी निघायला लागली. शंभू धावत गाडीजवळ पोहोचला आणि खिडकीतून वृद्ध महिलेला तिकीट दिले, पण उरलेले पैसे त्याच्याच हातात राहिले. वृद्ध महिला खिडकीतून इशारा करून म्हणाली, राहिलेले पैसे तू ठेवून घे. तिकीट घेतल्यानंतर शंभू जवळ 350 रुपये राहिले होते. शंभू त्या पैशांकडे आश्चर्याने पाहत होता. गाडी निघून गेली होती, त्यामुळे शंभू गाडीमध्ये चढला नाही आणि घराच्या दिशेने निघाला.
रस्त्यात त्याने त्या पैशातून एका आठवड्याचे रेशन खरेदी केले आणि आईला देत म्हणाला, हे बघ आई, आज तर भरपूर कमाई झाली आहे. हे 1 आठवड्याचं रेशन आहे. आई रेशन पाहून अत्यंत आनंदित झाली. शंभूने खिशातून देवाचा फोटो पुन्हा काढला आणि म्हणाला, हा सगळा चमत्कार तुमच्याचमुळे होत आहे. मला नाही माहीत तुम्ही कोण आहात. त्याने पाकिटातून फोटो काढून आईला दाखवला आणि विचारलं, आई, हे कोणते देव आहेत? पण आईने शंभूच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही, कारण ती रेशन पाहून खूप आनंदित झाली होती. शंभूने पाहिले की आईचे लक्ष नाही, त्यामुळे त्याने तो फोटो पुन्हा पाकिटात ठेवला आणि पाकिट खिशातच ठेवले. एके दिवशी रेल्वेमध्ये साफसफाई करत असताना शंभूने पाहिले की 10 ते 15 लोक देवाच्या फोटोभोवती एकत्र आले होते आणि मोठ्याने जय श्री कृष्णाचा जप करत होते. शंभू त्या फोटोला पाहून आश्चर्यचकित झाला आणि सीटवर बसलेल्या एका वृद्ध महिलेला नमस्कार करून म्हणाला, आजी, हे कोण आहेत आणि तुम्ही हे कोणते भजन करत आहात? कृपया मला सांगा. वृद्ध महिला हसून उत्तरली, हे भगवान श्रीकृष्ण आहेत. ते वृंदावनमध्ये वास्तव्यास आहेत. जे कोणी त्यांच्या चरणी शरण घेतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यांना वृंदावनाचे स्वामी म्हणतात. शंभूने खिशातून एक फोटो काढला आणि त्या वृद्ध महिलेला दाखवून विचारलं, हे तेच आहेत का भगवान श्रीकृष्ण? महिला म्हणाली, हो हो बाळा, हे भगवान श्रीकृष्ण आहेत. हे वृंदावनमध्ये राहतात. हे ऐकून शंभूच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आले. तो म्हणाला, मला पण वृंदावनला जायचं आहे. तुम्ही मला घेऊन जाणार का? वृद्ध महिला म्हणाली, ही गाडी वृंदावनला जाते. तू माझ्याबरोबर चल. शंभूला आता आपल्या पाठीमागे असलेल्या आई, बहीण आणि आजारी वडिलांची चिंता नव्हती, कारण देवाने त्यासाठी संपूर्ण व्यवस्था करून ठेवली होती. शंभू त्या वृद्ध महिला आणि इतर लोकांसोबत वृंदावनमध्ये पोहोचला. ते लोक आपल्या मार्गाने निघून गेले आणि शंभूला काहीच कल्पना नव्हती की त्याला कोठे जायचं आहे. श्रीकृष्ण कोठे राहतात हे देखील त्याला समजत नव्हते. शंभूने लोकांना श्रीकृष्णांचा फोटो दाखवून विचारले, ही श्रीकृष्ण कोठे राहतात? वृंदावनमधील लोक हसून म्हणाले, हे वृंदावन आहे. हे त्यांचंच आहे. ते तर प्रत्येक ठिकाणी राहतात. शंभूने त्यांना पुन्हा विचारले, त्यांचं घर कुठे आहे? तेव्हा एक सज्जन व्यक्ती शंभूला भेटला आणि म्हणाला, मी तुला श्रीकृष्णाजवळ घेऊन जातो. त्या व्यक्तीने शंभूला श्रीकृष्णाच्या मंदिरात नेले. मंदिरात खूप गर्दी होती आणि शंभूला काहीच दिसत नव्हतं. शंभू दुरून श्रीकृष्णांना पाहून आनंदित झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अश्रूंच्या प्रवाहामुळे श्रीकृष्णांची मूळ प्रतिमा धुसर दिसू लागली. त्याच्या डोळ्यांतून झरझर अश्रू वाहू लागले आणि त्यामुळे श्रीकृष्णाची प्रतिमा अजूनच धुसर झाली. अचानक मंदिरातली लाईट गेली आणि डोळ्यासमोर आणखी धुसरपणा येऊ लागला. लाईट नसल्यामुळे शंभूला काहीच दिसत नव्हते. तेव्हा त्याला आपल्याजवळ एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि असं वाटलं की कोणीतरी त्याचा हात ओढत आहे. नीट पाहिल्यानंतर त्याला एक लहान मुलगा दिसला, जो त्याला ओढत म्हणाला, शंभू, तू माझ्यासोबत चल. तो मुलगा शंभूला एका कोपऱ्यात घेऊन गेला आणि म्हणाला, आत्ता आलास? मी तर केव्हापासून तुझी वाट पाहत आहे. शंभूने भीतीने विचारले, तू कोण आहेस? त्याला बोलायला देखील सुचत नव्हते. मुलगा हसत म्हणाला, मी तोच आहे ज्याचा फोटो तू तुझ्या खिशात घेऊन फिरत आहेस. तुझं
आणि माझं नातं त्या दिवसापासूनच बनलं आहे, जेव्हा तू माझ्या फोटोच्या पायांवर तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंनी पाणी घातले. तेव्हापासून तू मला शरण आहेस आणि मी केव्हापासून तुझी वाट पाहत आहे. तू आत्ता आला आहेस आणि आत्ता मी तुला जाऊन देणार नाही. शंभू काहीच बोलू शकला नाही. त्याच्या मनामध्ये विचार घोळू लागले. मी इथे राहिलो तर माझे आई वडील आणि बहिणीचं काय होईल? देवाला त्यांच्या मनातील चिंता पूर्णपणे समजली. श्रीकृष्ण म्हणाले, तू त्यांची चिंता करू नकोस. त्या ठिकाणी ज्या गल्लीमध्ये तुझे आईवडील राहतात तेथे एक शेठ आहेत. त्यांनी त्या गल्लीमध्ये एक मंदिर बनवायचं ठरवलं आहे. त्यासाठी तुझ्या आई आणि वडिलांनी झोपडीच्या बदल्यात एक पक्कं घर मागितलं आहे. त्याचबरोबर खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था झाली आहे. तू त्यांची काळजी करू नकोस. आत्ता तू इथेच राहा. आजपासून तू माझा सखा आहेस. शंभूने विचारले, मी येथे कोठे राहणार? श्रीकृष्ण म्हणाले, आजपासून तू मंदिराच्या बाहेर फुलांचे हार विकत जा. आजपासून मी तुझ्या हाताने बनवलेले फुलांचे हार घालील. तू माझ्या शरणात आहेस. श्रीकृष्ण म्हणाले, जो एकदा माझ्या शरणात येतो त्याला मी कधीही सोडत नाही. शंभूला आपल्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. तो अश्रू वाहत श्रीकृष्णांच्या पायांवर पडला. जेव्हा त्याने वर पाहिले तेव्हा श्रीकृष्ण तेथे नव्हते. ते मंदिरात आपल्या जागी विराजमान होते. श्रीकृष्णांची अशी पाहून शंभू धन्य झाला आणि तेवढ्यातच प्रेमाने श्रीकृष्णांकडे पाहत राहिला. मनात बोलत राहिला, श्रीकृष्ण की जय. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून, व्हिडिओला लाईक करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.